वर्षामध्ये पुणे शहराचे ट्रॅफिकचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा अनेक प्रश्न असं भेडसावतात. तुम्ही निवडून आल्यानंतर कशा पद्धतीत तुम्ही विषय हाताळणार आहात? सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने जी आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जी संधी दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. काँग्रेस हा पक्ष नसून एक विचारधारा आहे, अशी भावना जनमानसांमध्ये आहे. आता खूप लाटा आल्या गेल्या, परंतु पुन्हा एकदा काँग्रेस या ठिकाणी सत्तेत 100% येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशातसुद्धा काँग्रेसची लाट पुन्हा एकदा या ठिकाणी वाहणार आहे. आणि ज्या जुन्या जात्या लोकांनी या ठिकाणी बघितलं होतं की पुणे शहरामध्ये वाहतात झालेली, त्याच्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आणि वाढतं शहरीकरण असेल, या सगळ्यांवर ठोस उपाययोजना या काळात 10 वर्षाच्या काळात झालेल्या नाही. इथून पुढं काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही नक्कीच यावर 100% ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. वाघोलीमध्ये मंडईचा प्रश्न आहे. मंडईत लोकांना गाळे नाहीत, आज बी लोक त्या ट्रेन उघड्यावर बसतात आणि मेन चौकामध्ये ट्रॉफिकचा प्रश्न खूप गंभीर आहे. तर ते कसं सोडवणार तुम्ही? आता पहिली गोष्ट म्हणजे वाघोली ग्रामपंचायतमध्ये होती, आत्ता ती पहिल्यांदा त्यांची पुणे महानगरपालिकेमध्ये निवडणूक होती. इथून मागच्या काळामध्ये ग्रामपंचायत असल्यामुळे या ठिकाणी फंडच्या बऱ्याच अडचणी इथल्या स्थानिकांनासुद्धा येत असतील, परंतु पुणे महानगरपालिकेत गेल्यानंतर जास्तीत जास्त फंड या सर्व कामांसाठी, मग तो वाहतुकीचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, वाघोलीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा ड्रेनेजचा आहे, तो ड्रेनेजचा प्रश्न असेल आणि जसं मंडईमध्ये तुम्ही सांगितलं की भाजीपाल्यावाल्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था नाही, या सगळी व्यवस्था पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे जे कोण उमेदवार असतील ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि या सर्व समस्या या ठिकाणी सोडवणार. मी भटक्या विमुक्त जाती जमातीचा अध्यक्ष आहे पुणे शहर. ह्या माध्यमातून आज काँग्रेस वाघोली वार्ड क्रमांक 4 या ठिकाणी आमचे सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना सांगून 52 बहुमताने आम्ही विजय करण्याचा प्रयत्न करत आहोत. इथंच थांबतो. जय भीम, जय परिवर्तन.